आपल्याला प्रेम होतं, पहिल्यांदा एकतर्फी असतं, नंतर काही केसेसमध्ये दोन्हीकडून होतं. मग सुरुवातीचे काही दिवस छान जातात, अगदी लैला मजनूसारखं वगैरे. जसजसे दिवस जातात तसतसं आपण मग एकमेकाला गृहीत धरायला लागतो. मग एकमेकांना टोकायला सुरुवात होते, संशय, भांडणं आणि बरंच काही. यानंतर डोक्यात प्रश्न यायला लागतात की यार ती खरंच माझ्यावर प्रेम करते का? तो खरंच माझ्यावर प्रेम करतो का? मग एक रिलेशनशिप ॲडवायझर म्हणून मला मेसेज यायला लागतात, कमेंट्स यायला लागतात, मेल्स यायला लागतात. सर तो माझ्यावर खरं प्रेम करतो का? हे कसं ओळखायचं? किंवा सर ती माझ्यावर खरं प्रेम करते का? हे कसं ओळखायचं? नमस्कार, मी तुमचा रिलेशनशिप ॲडवायझर विष्णू वजाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विष्णू वजाडे. चॅनलवरती नवीन अजून असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासमोरचं बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे काय होईल की अशाच नवनवीन जे व्हिडिओज मी घेऊन येतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. फेसबुकवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तिकडे देखील नक्की फॉलो करा. ओके, आता सुरुवात करूया. कसं ओळखायचं की तो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो की नाही? पहिली गोष्ट, तुम्हाला प्राधान्यक्रम देणं. खरंच समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करते का हे समजून घेण्यासाठी बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा ते तुम्हाला जास्त प्रायोरिटी देतात, प्राधान्यक्रम देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या भल्याचा जास्त विचार करते, तुमचा आनंद त्या व्यक्तीसाठी जास्त महत्त्वाचा असतो, तुमच्या इमोशन्सचा त्याच्यावर फरक पडतो, तुमच्या हसण्याचा, तुमच्या रडण्याचा त्याच्यावर फरक पडतो, तर समजून जा ती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आजारी असताना काळजी करणं असेल, किंवा मग तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या एकूणच जॉबशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करणे, निस्वार्थीपणे मदत करणं असेल, तुमची साथ देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमचा पार्टनर करत असेल तर तो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं म्हणणं ऐकून घेणं. तुमचं बोलणं असेल किंवा एखादं तुमचं काही म्हणणं असेल, ते समोरची व्यक्ती जर ऐकून घेत असेल, भलेही चुकीचं असेल तर ते ऐकून घेऊन समजावून सांगत असेल तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते. फक्त तुमचं बोलणं ऐकलंय का हे नाही, तर त्यांनी तुम्हाला समजून घेतलंय का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही बोलताना त्याच्या रिॲक्शन कशा असतात, नीट ऐकून घेतोय की दुर्लक्ष करतोय, इकडे देखील लक्ष द्या. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मर्यादांचा आदर असणं. हे बघा, प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीने आपल्या मर्यादांचा आदर करणं महत्त्वाचं असतं. हे देखील खरं प्रेम ओळखायचं एखादं आपण लक्षण म्हणू शकतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यातून बाहेर त्याला निघायचं की नाही हा त्याचा प्रश्न असतो. तर त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघण्यासाठी कुणी फोर्स करत असेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही. आता एखादं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला गेलाय, तिथे आकाश पाळणा आहे आणि तुम्हाला आकाश पाळण्यात बसण्याची भीती वाटते. तर तुम्हाला त्या आकाश पाळण्यात बसण्यासाठी फोर्स करण्याऐवजी, ठीक आहे ना, तुला भीती वाटते ना, तुला ओके नाही वाटत आहे ना, तर आपण तो पाळण्यात बसण्याचा प्लॅन आहे तो कॅन्सल करू. आता हे फक्त एक उदाहरण झालं. असे बरेचसे प्रत्येकाचा विविध कम्फर्ट झोन असू शकतो. ओके, आता त्यामुळे काय होतं की तुमचा जोडीदार जर तुमच्या मर्यादांचा आदर करत असेल तर तो तुमच्यावर खरं प्रेम करतो म्हणायला हरकत नाही. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नांना, तुमच्या ध्येयांना साथ देणं. तुमची स्वप्न असतील, तुमची ध्येय असतील, जर ती त्या व्यक्तीला मॅटर करत असतील, त्यांना तो महत्त्व देत असेल तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते. तुमच्या डिसिजनमध्ये तुम्हाला सपोर्ट करत असेल, तुमची पर्सनल ग्रोथ असेल किंवा प्रोफेशनल ग्रोथ असेल त्यामध्ये जर मदत करत असेल, तुम्हाला प्रोत्साहन देत असेल, तर हे देखील एका खऱ्या प्रेमाचं लक्षण म्हणता येईल. आता पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चुकतो तेव्हा मान्य करणं आणि माफी मागणं. हे बघा, प्रेमामध्ये इगोमध्ये आला नाही पाहिजे. काही चुकलं तर माफी मागायची लाज नाही वाटली पाहिजे. आपली चूक समजून घेऊन ती मान्य करत असेल, माफी मागत असेल तर नक्की त्याला नातं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी दुसऱ्यालाच दोष देत बसण्यापेक्षा चूक समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चूक मान्य करणं आणि माफी मागणं, आपल्या जोडीदाराची कदर करणं हे खरं प्रेम असल्याचं एक लक्षण म्हणता येईल. पुढचा 6वा मुद्दा आहे जोडीदारासोबत सुरक्षित वाटणं.
आपल्या जोडीदारासोबत सिक्युअर वाटणं, सुरक्षित वाटणं हे एका खऱ्या प्रेमाचं एक महत्त्वाचं लक्षण आपण म्हणू शकतो. त्याच्यासोबत असताना तुम्हाला मनःशांती मिळत असेल, कॉन्फिडन्स वाटत असेल, आत्मविश्वास वाटत असेल, तर नक्कीच याला खरं प्रेम तुम्ही म्हणू शकता. हा व्यक्ती माझ्यासोबत राहील की सोडून जाईल हे विचार जर तुमच्या मनात येत नसतील ना, तर त्याला खरं प्रेम आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, या काही अशा गोष्टी होत्या की ज्यावरून आपलं प्रेम कितपत खरं आहे हे आपण ठरवू शकतो. तुम्हाला अजून काही मुद्दे यामध्ये ॲड करायचे असतील तर खाली कमेंट करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तरी विचारू शकता. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोवर टाटा, बाय बाय, टेक केअर.